नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज मित्रांनो 2 जून आणि उद्या 3 जून आज आणि उद्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा अलर्ट आहे. तसेच काही भागांमध्ये उद्या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, थोडक्यात ही अपडेट आपण देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आजपासून मित्रांनो राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच कोकण विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा अलर्ट असणार आहे. दक्षिण परिसरामध्ये जसं की सोलापूर, त्याचबरोबर इकडे सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे आज 2 जूनचा अंदाज आहे मित्रांनो. यानंतर आपण 3 जूनचा अंदाज बघणार आहोत. आज मित्रांनो लातूर, नांदेड आणि धाराशिव या भागांमध्ये देखील वादळी पावसाचा अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळेल. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील हिंगोली आणि आसपासच्या भागांमध्ये देखील पावसाचा अलर्ट आहे. परभणी आणि आसपासच्या भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे करून दुपारनंतर मित्रांनो हे वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. दुपारनंतर रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट या परिसरामध्ये आहे. मध्यरात्री देखील या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे. गेवराई, बीड, पारतूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागातील आणि अमरावती विभागातील दक्षिण परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मित्रांनो दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतो. या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो. एकंदरीत मित्रांनो आज पावसाचे वातावरण दक्षिण भागामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता. लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच इकडे दक्षिण कोकण या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागांना आज पावसाचा अलर्ट आहे. या व्यतिरिक्त नाशिक, अहमदनगरच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता. नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये आज मुख्यत्वे करून मोकळं कोरडं वातावरण राहील. पावसाचा जोर या भागामध्ये आज नाही, शक्यता नाहीच्या बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी दक्षिण परिसरामध्ये नाशिकच्या हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. उद्या बऱ्याच भागामध्ये इतर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपर्यंत सोलापूर, अकलूज, लातूर, नगरच्या दक्षिण परिसरामध्ये, बीडच्या आसपासच्या भागामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. अकलूज, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या मित्रांनो 3 जून सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळेल. रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम राहणार आहे. सकाळी देखील या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच या भागामध्ये पावसाचा जोर राहील. नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो हळूहळू 3 तारखेपासून आपल्याला वाढताना बघायला मिळेल. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल आपल्याला 3 तारखेला बघायला मिळेल. काही काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस देखील पश्चिम भागामध्ये बघायला मिळेल. तसेच कोकण विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. दक्षिण कोकणामध्ये थोडासा जोर आहे पावसाचा जास्त राहील. 3 जूनला दुपारनंतर पाऊस काही भागांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील. दुपारपर्यंत हे वातावरण कमी होईल, परंतु दुपारनंतर पुन्हा काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता 3 जूनला नाशिक विभागामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक लगतचा भाग, अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच नंदुरबारचा एकदम कडेचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी 3 जूनला जोरदार पावसाचा अलर्ट आहे. रात्रीपर्यंत हे वातावरण, दुपारनंतर हे वातावरण निर्माण होईल. रात्रीपर्यंत हेच वातावरण आणखीन पूर्वेकडे सरकेल. त्यामुळे इतर भागामध्ये देखील ठिकठिकाणी पावसाचा अलर्ट आहे. तसेच पुणे विभागामध्ये देखील दुपारनंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्वच भागांना
हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अलर्ट आहे. दुपारनंतर मित्रांनो हे जे वातावरण बनलेलं आहे पूर्ण कोकण विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग या विभागातील वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे मराठवाड्यात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी रात्रीपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी रात्रीपर्यंत पावसाचा जोर राहील. त्यामध्ये सोलापूर जिल्हा, नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड आसपासचा परिसर, परभणी, हिंगोली, जालना या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. भाग बदलत किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे. एकंदरीत 3 जूनला दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कोकण विभाग, नाशिक विभाग तसेच नगर जिल्हा, त्याचबरोबर संपूर्ण मराठवाडा, त्याचबरोबर पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्व परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वाधिक पावसाचा जोर सोलापूर तसेच सांगली, त्याचबरोबर नगर जिल्हा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे. ही होती 2 आणि 3 जूनची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.